नमस्कार, मी दीपक पटवे आणि तुम्ही पाहत आहात दीपक पटवे हे यूट्यूब चॅनल. मंडळी, युद्धाच्या अनुषंगाने मी काही बोलावं अशा सूचना वारंवार आल्यामुळे आज त्या अनुषंगाने काही मुद्दे मांडायला म्हणून मी हा व्हिडिओ करतोय. आतापर्यंत युद्धाला साधारणपणे 49 दिवस झालेत. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. म्हणजे खूप तज्ज्ञांनी याच्यावर खूप काही सांगितलंय. वेळच्या वेळी अपडेट माहिती देण्याचा प्रयत्न अनेक युट्यूबर करतायत. त्यातले अनेक जण तर या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना घेऊन बोलतायत. काही तज्ज्ञ स्वतःच माहिती देण्यासाठी म्हणून पुढे आलेले आहेत. हे सगळं मी पण पाहतोय, ऐकतोय, वाचतोय. पण जेव्हा या विषयावर मी काही बोलावं अशा सूचना मित्र, माझ्या आतापर्यंतचे वाचक आणि युट्यूबरचे प्रेक्षक यांच्याकडून यायला लागल्या, तेव्हा विचार केला की या तज्ज्ञांपेक्षा जास्त युद्धाविषयी मी काही सांगू शकणार नाही. पण एका गोष्टीकडे आपल्याला सर्वांचं लक्ष वेधलं पाहिजे, आणि ते म्हणजे होर्मुझ समुद्रधुनीला इतक्या वर्षात पर्याय का तयार केला गेला नाही. संपूर्ण जग आणि जगातल्या कथित महाशक्ती ही वेळ येण्याची वाट पाहत होत्या का, असा प्रश्न पडतो. एका देशाने एका नैसर्गिक समुद्रधुनीला बंद करण्याचा निर्णय काय घेतला आणि सारं जग हतबल झालं. माणसाच्या बुद्धिमत्तेला आव्हान देईल अशी कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करणारं जग आदरलं. जगावर राज्य करू पाहणारी अमेरिका सुद्धा बिथरली. जगभरात तेलाच्या किमती वाढल्या, शेअर बाजार गडगडले, अब्जावधी डॉलर्स गुंतवणूकदार गमावून बसले. भारतासारख्या देशात तर अनेक छोटे छोटे गुंतवणूकदार आहेत. त्यांची तर पाचावर धारण बसली आहे. हे एकट्या होर्मुझ समुद्रधुनीमुळे केलं. बरं, हे काही पहिल्यांदा झालंय असं आहे का? तर नाही. खूप मागे गेलं तर असं दिसतं की 1951 मध्ये ब्रिटिश नौदलाने ही समुद्रधुनी बंद केली होती, आणि त्याला कारण ठरलं होतं आबादान संघर्ष. एका अँग्लो इराणियन कंपनीचा हा संघर्ष होता आणि साधारण 2 वर्ष तो चालू होता. त्या कंपनीच्या या संघर्षामध्ये ही समुद्रधुनी बंद करण्यात आली होती. त्यानंतर 1980 ते 88 असं 8 वर्ष सुरू असलेलं इराण-इराकचं युद्ध, त्यावेळी ही समुद्रधुनी बंद केली गेली नव्हती. पण तिथून तेलाचे जे टँकर जात होते त्यांना मोठी जोखीम निर्माण झाली होती. युद्धातले रणगाडे आग ओकायचे आणि त्यातले अनेक तेलवाहू जहाज त्यावेळेस त्या तोफगोळ्यांच्या भक्ष्यस्थानी पडले होते. त्यानंतरही इराण वारंवार समुद्रधुनी बंद करण्याच्या धमक्या देतच आलाय. पण प्रत्यक्षात ती आता 2026 मध्ये बंद करण्यात आली. म्हणजे ब्रिटिश कारवाईनंतर तब्बल 75 वर्षांनी. या 75 वर्षांमध्ये समुद्रधुनीतून जगभरातल्या 20% तेलाची रोज वाहतूक होतच होती. तितक्यात नैसर्गिक तेलाची पण वाहतूक होत होती. संपूर्ण एशिया या समुद्रधुनीवर अवलंबून आहे. विशेष स्वरूपात युरोप आणि अमेरिका हे जर सोडले तर असं आपण म्हणू शकतो की संपूर्ण जग या समुद्रधुनीवर अवलंबून आहे तेलासाठी. मग 75 वर्ष जे काही घडलं त्यात जग झोपून राहिलं होतं का? समुद्रधुनी इराण बंद करू शकतो हा विचार करून त्याला पर्याय का नाही शोधला गेला? जगाने काय काही मार्ग विकसित केला नाही? ही समुद्रधुनी खुली करण्यासाठी युद्ध करतोय असं सांगणारा डोनाल्ड ट्रम्प सारखा विक्षिप्त राष्ट्राध्यक्ष समुद्रधुनी स्वतःच बंद करून बसलाय. असंही घडू शकतं याची कल्पना कोणालाच कशी आली नाही. आणि या अनुषंगाने जेव्हा मी शोधाशोध सुरू केली तेव्हा जग इतकं काही बेसावध आहे, झोपून आहे, असं काही मला आढळलं नाही. आणखी एक बाब समोर आली. आपल्याकडे एक म्हण आहे, तहान लागली की आड खंदायचा. म्हणजे गरज पडते तोपर्यंत काहीही करायचं नाही, स्वस्त बसून राहायचं. तेच या बाबतीतही होत आलेलं आहे असं दिसतं. होर्मुझ समुद्रधुनीला पर्याय शोधला पाहिजे याची गरज अनेक दशकांपूर्वीच त्या देशांनी ओळखली आणि त्याच्यावर कामही सुरू झालं. काही प्रमाणात त्याला यशही आलं. आता सगळेच खडबडून जागे झालेले आहेत आणि पर्यायी उपायांवर कामाला प्रारंभ झालाय. कसा ते सांगतो. संयुक्त अरब अमिरातीमधली सर्वात मोठी तेलाची विहीर किंवा भांडार जे आहे ते अबुधाबीमध्ये आहे. तिथून कच्चं तेल फारस नावाच्या खाडीमध्ये आणलं जातं. तिथे एक बंदर आहे, त्या बंदरामध्ये ते आणलं जातं आणि तिथून पुढे ते जगात निर्यात केलं जातं.
फारसच्या बंदरातून जायचं तर मग होर्मुझ ही समुद्रधुनी पार करावी लागते. त्यानुसार रोज 2 कोटी बॅरल्स इतकं कच्चं तेल या जहाज घेऊन या समुद्रधुनीतून जातात. आणि ते तेल घेण्यासाठी पुन्हा रिकामी जहाजं पण येतात. नैसर्गिक वायूच्या बाबतीतही हाच मार्ग उपयोगात आणला जातोय वर्षानुवर्ष. त्याचे आकडे काही वेगळे आहेत पण सारखा विषय आहे. आता ही समुद्रधुनी बंद झाली किंवा त्यातून जहाज नेणं धोक्याचं झालं तर सर्वात जास्त नुकसान होणार आहे ते UAEला, म्हणजे संयुक्त अरब अमिरातीला. म्हणून मग त्यांनीच पर्याय शोधण्यासाठी पुढाकार घेतला. काय केलं त्यांनी? फारसच्या बंदरामध्ये जर तेल न्यायचं असेल तर ते उत्तरेकडे न्यावं लागतं आणि तिकडे नेलं की होर्मुझ मध्ये आपण अडकू शकतो. त्यामुळे आता उत्तरेकडे हे तेल न्यायच्या ऐवजी ते पूर्वेकडे घेऊन जायचं असा निर्णय UAEने घेतला. हे तेल तिकडे न्यायचं कसं? तर त्यासाठी 370 किलोमीटर लांब अशी एक पाईपलाईन टाकली गेली. तिलाच हबशान फुजेराव अशी पाईपलाईन म्हणून ओळखलं जातं. अबुधाबी क्रूड ऑइल पाईपलाईन म्हणजे ADCPO असंही तिला म्हटलं जातं. 48 इंच व्यासाची पाईपलाईन अबुधाबीतलं कच्चं तेल थेट हिंद महासागरामध्ये आणून सोडते. $330 कोटी इतका खर्च करून 2012 मध्ये ही पाईपलाईन तयार केली गेली. रोज 15 लाख बॅरल इतकं तेल वाहून नेण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे. ती वाढवून 18 लाखापर्यंत पण केली जाण्याची शक्यता आहे, क्षमता आहे. पण होर्मुझ समुद्रधुनीतून जाणारं 2 कोटी बॅरल तेल पाहिलं तर ही क्षमता किती आहे? फक्त 9%. म्हणजे 9% गरज भागू शकते. ती अगदीच कमी वाटत असली तरी नाकेबंदी जर केली तर श्वास घेण्यासाठी एखादी फट जशी उपयोगाची असते तशी ही पाईपलाईन उपयोगाची आहे. होर्मुझ समुद्रधुनी बंद झाली तेव्हापासून या पाईपलाईनच्या क्षमतेचा पूर्णपणे वापर केला जातो आहे. दुसरा पर्याय आहे सौदी अरेबियाचं पूर्व पश्चिम पाईपलाईन. ही पाईपलाईन सुमारे 1200 किलोमीटर लांब इतकी अंतरावरची आहे. अपकई इथलं तेल प्रक्रिया केंद्रापासून लाल समुद्रापर्यंत ही पाईपलाईन तेल वाहून नेते. पण पुन्हा क्षमतेचाच विषय इथेही आहे. ही पाईपलाईन 7 लाख बॅरल तेलाची रोज वाहतूक करू शकते. सध्या म्हणजे अमेरिका इराण युद्ध सुरू झाल्यापासून 7.7 लाख बॅरल इतकं तेलाची वाहतूक या पाईपलाईन मधून सुरू आहे. होर्मुझ मधून 2 कोटी बॅरल तेल नेलं जातं. त्याच्या तुलनेत ही क्षमता तर खूपच कमी आहे. शिवाय या मार्गाने गेल्यावर बाब अल मदेम नावाची समुद्रधुनी पार करावीच लागते. तिथे इराण समर्थक येमेनी सशस्त्र गट जहाजांवर हल्ला करण्याची भीती व्यक्त केली जाते. तशा धमक्याही आता दिल्या जात आहेत. शिवाय 1981 मध्ये इराणने ही पाईपलाईन उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे आधी सांगितलेली जी हबशान फुजराई पाईपलाईन आहे तिचा प्रस्ताव त्याच्यामुळेच आला आणि 2012 मध्ये ती सुरू केली गेली. तिसरा पर्याय जो इराकच्या तुर्की यांच्यातल्या पाईपलाईन मधला आहे. किरकुक जिहान पाईपलाईन असं तिला म्हटलं जातं. तिची क्षमता रोज 16 लाख बॅरल इतकं तेल वाहून नेण्याची आहे. पण सध्या त्यातून केवळ 2 लाख बॅरल तेल वाहून नेलं जात आहे, म्हणजे होर्मुझ क्षमतेच्या 1%. आणि या सर्व पाईपलाईनचा एकत्रित जर विचार आपण केला तर ही सगळी क्षमता होते 9 लक्ष बॅरल प्रतिदिन, म्हणजे 20 लक्ष दशलक्ष या क्षमतेच्या निम्मे, साधारणपणे निम्मे नाही पण निम्मेपर्यंत ही क्षमता पोहोचू शकते. या पाईपलाईनचं वैशिष्ट्य असं की ती त्या दगडी डोंगर आणि उष्ण वाळवंटातून नेली गेलेली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारावे लागलेत. या पंपिंग स्टेशनवर हल्ले होतात आणि हल्ला झाला किंवा हल्ल्याची शक्यता निर्माण झाली की पुन्हा ही पाईपलाईन बंद करावी लागते. सन 2009 मध्ये तब्बल 2177 किलोमीटर इतका लांब रेल्वे मार्ग टाकण्याचा एक पर्याय शोधला गेला. $250 अब्ज एवढा खर्च त्याच्यासाठी मंजूर पण केला गेला. आणि गेल्या 17 वर्षात काय झालं? त्याची किंमत खूप वाढली पण हा मार्ग काही पूर्ण झाला नाही. एकूण जागतिक परिस्थिती पाहता 2030 पर्यंत हा रेल्वे मार्ग आता तातडीने पूर्ण करा असं लक्ष ठेवलं गेलेलं आहे. आता तो बघूयात, वाढलेली किंमत आणि एकूण परिस्थिती पाहता हा मार्ग पूर्ण होतो का आपल्याला दिसेल.
इराकला पण अशा पाईपलाईनची गरज वाटतेच आहे, कारण 90% तो देश जो आहे तो तेलाच्या व्यवहारावर अवलंबून आहे. त्यामुळे त्या देशाने 3 पर्यायांवर काम सुरू केलेलं आहे. त्यात 1665 किलोमीटरचा बोसरा ते अकाबा मार्ग, किरकुन येथून चहानपर्यंत पाईपलाईन आणि 850 किलोमीटरची बासरा ते बनाना पाईपलाईन, असे 3 पर्याय त्यांच्याकडे आहे. एकूणच काय तर जग शांत बसलेलं नाही. डोनाल्ड ट्रम्प सारखे माथेफिरू सत्ताधीश पुढे जगावर राज्य करायला निघाले तरी आता सारखी नाकेबंदी कोणी करू शकणार नाही. काही अंतर्गत पर्याय खुले राहतील एवढं या पर्यायांनी दाखवून दिलेलं आहे. तर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते मला तुम्ही कमेंटमधून नक्की कळवा. थोडा वेगळा विषय घेतलाय. या युद्धाच्या परिस्थितीमध्ये भारतात पेट्रोल डिझेलची टंचाई का निर्माण झाली नाही यावर पुढच्या एपिसोडमध्ये प्रकाश टाकावा असं मला वाटतंय. ते करू का ते पण तुम्ही मला सांगा. तुम्हाला जर या विषयावर आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर तेही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आठवण ठेवून आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा पुढच्या एपिसोडमध्ये आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत नमस्कार.